सकाळचे 7:45 आणि पटापट तयारी करून आम्हाला निघायचं आहे 9:30 वाजता पुण्याला जायला, कारण आम्ही ओला बुक केली आहे. सो आता इथे आमची गाडी आली आहे, तर गाडीमध्ये बसून मग आम्ही निघणार आहे थोड्या वेळात पुण्याला. कारण पुण्याला म्हणजे माझ्या भावाच्या घरी पुण्याला, कारण उद्या पप्पांचा बड्डे आहे, त्याच्यामुळे आम्ही पुण्याला सेलिब्रेट करणार आहे. तर गुड मॉर्निंग. तर आता आम्ही गाडीमध्ये आहोत आणि आता आम्ही चाललो आहे पुण्याला माझ्या भावाच्या घरी. तर आता आम्ही इथे चहा पिण्यासाठी थोडंसं थांबलो आहे, तर भेटूया नंतर. सो आता आम्ही मेंदूवडा खाणार आहे, कारण पप्पाने मेंदूवडा आणून दिला बॅग. तर तिथे खूप छान मिळतो. सो म्हणून आता आम्ही मेंदूवडा खाणार. बहुत बढ़िया बनाया मतलब एक बार फ्लाइट लैंड वही किया था उतना का फ्लाइट लैंड किया मतलब कितना मजबूत रहेगा वो फ्लाइट से बनाया है। आगे वो किती मस्त आहे, आगे वो किती मस्त व्ह्यू आहे. आमचा व्ह्यू आहे, किती भारी वाटतो यार. ग्रीनरी ग्रीनरी आहे इथे. हाईवे के काम है ना सेंट्रल करती है, सेंट्रल गवर्नमेंट है ना वो करती है, खर्चा बहुत आता है ना. सरकार नहीं अभी नितिन गडकरी था ना, ये भी नितिन गडकरी ने बनाया तो सबसे बेहतर काम वो नितिन गडकरी ने बनाया सब जगह. नेशनल जो हाईवे रहता है ना वो नितिन गडकरी क्योंकि सेंट्रल का स्टेट भाग में नहीं रहता, पैसा भी नहीं तो लोकल का लोचा होता है ना, टाइम टेबल लोकल का प्रॉब्लम है. पप्पा खूप गडबड करतात. कल्याण क्या है सबको टिकट वाला वगैरह मतलब पूरी साइड में ट्राय करू बघूया आपण कसा लागतो. ठीक है, अच्छा है ना, क्योंकि फिर जो लोकल पब्लिक आती है ना रोज काम पे जाती है वो कितना दिक्कत होता है यार, बहुत बड़ा दिक्कत होता है. क्रिस्पी आहे मस्त एकदम. खाली लोकल तो कोई बाहर के ट्रेन का रात को आने का टाइम रात को 11-12 बजे के बाद सूरज 4 बजे तक आएगी, आने होता था ट्रेन से. मी पटापट फिनिश करते माझा मेंदूवडा. हां, थोडंसं मम्मीला पण देते. काहीतरी 2 शब्द बापरे, 2 शब्द बोलण्यासाठी केस कशाला पुढे गेला पाहिजे. शाईन करते माझी मम्मी. माझी मम्मी शाईन करते. तिला कॅमेरा दिसला आम्ही घाटावर आलो आहे. प्लीज जरा असं कॅमेरा ऑन केला ना. माझी मम्मी लगेच केस नीट करते. का माहिती ती तोंड लपवते असं. उसको बचाने के चक्कर सो आता आम्ही घाटावर आलो आहे. असं टर्न घेते गाडी. ड्राइवर पे वो नाही पण आता आम्ही तिथे जाणार आहे घाटावर. विमान किती मस्त वाटेल तिथून जायला. इथे घाटावरचे एवढे मोठे मोठे टाकू कसे जातात काय माहिती घाटावर. आता आम्ही टर्न घेतला.
जातात घाटावरून, त्यामुळेच इथे खूप ट्रॅफिक होतं. बघा पुढे पण बघा केवढा मोठा ट्रक आहे आणि इथे पण एवढे मोठे मोठे ट्रक इथून जातात, त्यामुळे किती ट्रॅफिक होतं. वरती पण आहे तिथे बघा राजमाची पॉईंट. पूर्ण सांगतो ना, ते पहिले गाड्या साईडला थांबवायची होती. सिंगल रोड होता घाटाचा तेव्हा, आता थांबून घेतला. तिथून व्ह्यू मस्त दिसतो खालचा, बघा किती छान वाटतं समोर. आता मी आली आहे घरी. आम्ही फ्रेश वगैरे झालो, जेवलो आणि आता थोडीशी घरातली कामं बाकी आहेत, ती कामं करणार आहे. आम्ही थोडंसं घर वगैरे साफ करणार आहे. माझा भाऊ गेला आहे कामाला, त्याच्यामुळे त्याची जी पण काही कपडे वगैरे आहेत ती सगळी आम्हाला धुवून ठेवायची आहेत. तर मग नंतर सगळी कामं झाल्यानंतर मग आम्ही संध्याकाळी खाली जाणार आहे, कारण इथे वाटतं बाजार बसतो. तर बघूया काय काय असतं बाजारामध्ये. जास्त करून मोस्ट ऑफ इथे भाज्या वगैरेचाच भरपूर जास्त बाजार आहे. तर बघूया संध्याकाळी. तर इथे महादेवाचं मंदिर आहे आमच्या घराच्या बाजूलाच छोटंसं. आमची शॉपिंग झाली आहे. जे पण काय सामान घरात लागणार होतं ते सगळं घेतलं आम्ही. आता आम्ही चाललो आहे घरी. तर आता आम्ही चाललो आहे सामान घेण्यासाठी थोडंसं बाहेर गाडीवरून. तर थोडे कांदे बटाटे वगैरे थोडंसं सामान घ्यायचं होतं, तर त्याच्यासाठी आम्ही आलो आहे थोडंसं सामान घेण्यासाठी बाहेर. आता आमची शॉपिंग झाली आहे सगळी. सो आता आम्ही घरी आलो आहे. आता जेवण बनवायचं आणि जेवण मी इथलं पाणी ठेवायचं चांगलं बनवलं. तर मी इथे इंडक्शनवरती पाणी गरम करायला ठेवलं आणि इथे ह्या गॅसवरती अंडी उकडायला ठेवले आणि इथे इंडक्शनवरती पण पाणी गरम करायचं. सो इथे आता पाणी गरम होईल आपलं. त्याच्यानंतर मग मी अंडाकढीसाठी मसाला घालते. मसाला थोडासा फ्राय करून घ्यायचा, कांदा त्याला टाकायचं. थोडा फ्राय करण्यासाठी, कारण मला मटकी करायची आहे. सो थोडीशी फ्राय करून तो आता हे झालं आहे चांगलं. तर आपण याच्यामध्ये जी अंडी होती ती अंडी आपल्याकडे ते व्यवस्थित असं फ्राय करून घेऊया मस्त. म्हणजे थोडंसं पाणी टाकायचं. कसा वाटला हे नक्की सांगा. भेटूया त्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.